बघा मित्रांनो, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज एक नवीन मोबाईल बघणार आहे आपण. कोणचा आहे, कसा आहे, तसे सगळे स्पेसिफिकेशन बघणार आहे त्या मोबाईलचं. तर चला, लवकरात लवकर व्हिडिओ लाईक केलं नसेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. इकडून आपल्या मोबाईलची स्क्रीन दिसते तुम्हाला. तर आज आपण बघणार आहे Vivo Y200 GT, जो की याच्यात स्पेसिफिकेशन काय काय अपकमिंग मोबाईल आहे, अपकमिंगच्या लिस्टमध्ये आलेला आहे. याच्यामध्ये काय काय आहे आणि काय काय नाही आहे ते सगळं बघणार आहे आपण. याच्यामध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 3चं प्रोसेसर. Qualcomm Snapdragonचं प्रोसेसर आहे 7 Gen 3चं, मोठं प्रोसेसर आहे 7 Gen 3. याच्यामध्ये कोणकोणते कोर आहेत, CPU कूलिंगसाठी कोर आहेत, ते कोर बघणार आहे आपण. सगळ्यात पहिले ऑक्टा कोर 2.63 GHz सिंगल कोर प्लस 2.4 GHz ट्राय कोर प्लस 1.8 GHz क्वाड कोर, असे हे 3 कोर आलेले आहेत. आणि हे कोर 7 Gen 3च्या प्रोसेसरसाठी हे लागू होणार आहे, या प्रोसेसरसाठी आहे ते. आणि याच्यात जो रॅम आहे या मोबाईलमध्ये Vivo Y200 GTमध्ये जो रॅम आहे तो आहे 8 GBचा रॅम आहे, मोठा रॅम आहे. आणि याच्यात जे आता आपण डिस्प्ले पाहणार आहे, डिस्प्ले कितीचा आहे, किती इंचाचा आहे, तर 6.78 इंचा डिस्प्ले आहे. 17.22 सेंटीमीटर, 22 सेंटीमीटर म्हणजे 17.22 सेंटीमीटरचा ॲमोलेडचा डिस्प्ले आहे, जे की सुपर ॲमोलेड येतात अशाचमधून आहे, परंतु डिस्प्ले चांगला आहे. आणि जो याचं पिक्सल आहे, किती पिक्सलचा ते पण बघणार आहे आपण. 1260 मल्टिप्लाय 2800 पिक्सलचा आहे. हा फुल HD प्लस आहे, फुल HD याच्यामध्ये दिसणार आहे. आणि 114 जे आपण आता जरा डिस्प्ले गोष्ट 100 ॲमोलेड आहे, 1260 मल्टिप्लाय 2800 पिक्सल आणि 17 हे पिक्सलचा दाखवते रेझोल्यूशन. फुल HD ॲमोलेड आहे, 17.22 सेंटीमीटरचा. हे झाली याची गोष्ट. पण रिफ्रेश करताना मोबाईल टाकला नाही पाहिजे, म्हणून 144 Hzचा रिफ्रेश रेट दिला आहे, जे रिफ्रेश रेटसुद्धा चांगला दिला आहे मोबाईलने. आणि याच्यामध्ये आता आपण पाहणार आहे किंवा जे कॅमेरे आहेत, बेजलेस विथ पंचहोल डिस्प्ले. आता कॅमेरे किती मेगापिक्सलचे आहे, आता अप टू याच्यात आहे 10x झूमिंग, डिजिटल झूम आहे याच्यात, जे की 10x झूमिंग आहे. 50 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे तो, 10x झूमिंग देते तो. आणि डिजिटल झूम आहे, 10x वाईड अँगल प्रायमरी कॅमेरा आहे तो. आणि याच्यात 2च कॅमेरा सेटअप आहे, एक आहे 2 मेगापिक्सलचा डीप कॅमेरा आहे. आणि मागेच LED फ्लॅशसुद्धा आहे. 4Kची शूटिंग काढते ह्या 30 fps, जे की 4K या काळात चांगलंच आहे. 4Kच पाहिजे आपल्याला, अपकमिंग मोबाईल आहे तर 4K मस्त आहे याच्यात. आणि वाईड लेन्स आहे 16 मेगापिक्सलची याच्यात. 16 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे फ्रंटली, जो की फ्रंटली सेल्फी चांगली काढणार आहे. बॅकचं तर दोन्ही चांगले आहेत, परंतु फ्रंट लेने चांगलं दिलं आहे. 16 मेगापिक्सलची वाईड अँगल सेल्फी. फुल HD 30 fps आहे, फुल HD 30 fps चालणार आहे, कारण की एवढं काही 4K पाहिजे नाही फ्रंटली. आणि आता जी बॅटरी पाहू आपण, बॅटरी किती मेगापिक्सल mAhची आहे. तर आता जी बॅटरी याच्यात 6000 mAhची बॅटरी आहे, म्हणजे मोठी बॅटरी आहे 6000 mAhची. आता याच्यासोबत चार्जर आहे, किती बॅटरी चार्जर सपोर्ट करते ते सांगतो. 80 वॅटचं चार्जर सपोर्ट करते याच्यात, जे की फ्लॅश चार्जिंग सपोर्टेड आहे. आणि आपल्या 5G इंडिया सपोर्टेड आहे हा मोबाईल. आणि 128 GBचा एक्सपांडेबल इंटरनेट स्टोरेज आहे. आणि एक्सपांडेबल नाही आहे याच्यात, नॉन एक्सपांडेबल आहे. आणि डस्ट रेजिस्टंट, वॉटर रेजिस्टंट मोबाईल आहे. मोबाईलमध्ये सर्व काही अवेलेबल आहेत, परंतु 2-3 गोष्टी याच्यामध्ये थोड्याफार कमतरता वाटल्या, जे की फ्रंटली 4K द्यायला पाहिजे तर, परंतु चालून जाईल. मोबाईल एक नंबर बेस्ट आहे. जर मोबाईल बजेटात जर असला तर चांगला आहे, म्हणजे 15-20 हजार रुपयापर्यंत चांगला आहे, परंतु घेऊ शकता तुम्ही. जर अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपले व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अपकमिंग मोबाईल पाहण्यासाठी.